संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता खात्यामध्ये 2500 रुपये 2500 रुपये खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात SMS देखील आलेले आहेत। तर आज 7:30 वाजता 7:30 खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग तर यांसाठी खुशखबर आहे। तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये थेट DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये आज सकाळी 7:30 पेमेंट सुरू झालेलं आहे। तर आता तुम्ही लगेच तुमची खात्यामध्ये पैसे आले की नाही लगेच तपासा। लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचप्रमाणे दिव्यांग असेल, विधवा असेल, निराधार असेल, अनाथ असेल, वृद्ध व्यक्ती जर असेल, गंभीर आजारग्रस्तांना जे की इथं पैसे 2500 रुपये जे की DBTच्या माध्यमातून थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या। तर आता बरेच जणांचे कमेंट्स इथे येतात की पैसे आमच्या खात्यामध्ये अधिक आले नाही। तर बरेच जणांना SMS देखील इथं सुटलेले आहे, जे की 2500 रुपये हे थेट त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट इथं झालेले आहे। तर 32 जिल्ह्यांमध्ये पेमेंट सुरू झालेले आहेत। तर टप्प्याटप्प्याने आता तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे, फक्त आता याच जिल्ह्यांमध्ये। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग तर यांचे पैसे इथं 2500 रुपये इथं आलेले आहे। तर नवीन GR नुसार जे की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे की GR इथं आलेला होता, तर जे की GR मध्ये सांगितलं होतं की त्यांच्या निधीमध्ये 1000 रुपये इथं वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांना जे की पहिले पैसे इथं मिळत होते, किती मिळत होते पहिले मिळत होते 1000 रुपये, त्यानंतर यांच्या निधीमध्ये जे की वाढ करून 1500 रुपये। तर आता त्यांना जे की थेट त्यांच्या निधीमध्ये 1000 रुपये वाढ करण्याच्या उद्देशाने त्यांना मिळणार आता 2500 रुपये जे की नवीन GR नुसार। तर GR वरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। पेमेंट लाईव्ह खात्यामध्ये संध्याकाळी DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमवणं सुरू झालेली आहे। तर आता यामध्ये बरेच जिल्ह्यांची यादीसुद्धा इथं समोर आलेली आहे, जे की पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे, ते आपण इथं बघून घेऊया। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर आता यामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नगर, धुळे, नंदुरबार, लातूर, बीड तर या जिल्ह्यांमध्ये तर आता बरेच जणांच्या खात्यामध्ये इथं 1000 रुपये जमा होत आहे। काही जणांच्या खात्यामध्ये इथं 1500 रुपये व काही जणांच्या खात्यामध्ये 2500 रुपये। तर आता यामध्ये तुम्हाला किती रुपयाची अमाऊंट जमा होते हे कशा पद्धतीने पाहायचं आहे, तर तुम्ही जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल पेजवरती देखील तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे इथं जमा होणार आहे। तर यामध्ये आतापर्यंत आपण जिल्हे बघितलेले आहे लातूरपर्यंत, त्यानंतर बीड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया। तर आता यामध्ये सर्वप्रथम तुमचं लिंक असणे आवश्यक आहे। काय लिंक असणे? आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक। त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, त्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरलेला आहे, बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत, तर अशांनी पुन्हासुद्धा अर्ज करता येणार आहे। त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर तर आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये कधी जमा होणार आहे? 48 तासाच्या आत खात्यामध्ये तुमच्या 2500 रुपये इथं जमा केल्या जाणार आहे। तर आता जे काही पैसे वाटप सुरू झालेले जिल्ह्यांची आपण लिस्ट बघितलेलीच आहे। तर त्यामधील जे काही पेंडिंग जिल्हे काय आहे, यामध्ये पेंडिंग आहे, तर या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस इथं टाईम लागू शकतो, किंवा तुमच्या खात्यामध्ये उद्या जे काही उद्या सकाळपर्यंत पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर तर हे जे काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे टाईम इथं लागणार आहे। तर आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, भंडारा इथं बघितलेला आहे। भंडारा जिल्हा झाल्याच्या नंतर आपला जो काही जिल्हा येते यामध्ये पालघर, नंदुरबारमधील काही जिल्हे पेंडिंग आहे, धुळेमधील काही भाग इथं पेंडिंग आहे, अहमदनगरमधील काही तालुके इथं पेंडिंग आहे, हिंगोली, परभणी, अकोला, भंडारा, पालघर। तर आता गावाची जर यादी पाहायची असेल, गावाची जी की यादी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर लगेच तुम्ही व्हिडिओ बघा, त्यामध्ये पात्र आहेत की नाही, पात्राच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। आता ज्यांना कोणाला यासाठी नवीन अर्ज करायचा असेल, काय करायचं असेल नवीन अर्ज, तर
आज सकाळी 7:30 वाजतापासून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की DBTच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया म्हणजे नवीन फॉर्म जर भरायचा असेल, तुम्हाला न्यू फॉर्म भरायचा जर असेल तर तुम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये किंवा तालुका कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, जे की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, तीही तुम्हाला 21,000च्या आत वार्षिक उत्पन्न तुमचं असणे आवश्यक आहे. किती? 21,000च्या आत तुमचं वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला, बँकेचं खातं तुम्हाला इथं लागणार आहे, जे की त्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमचं खातं व्यवहार ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन करून तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला 2500 रुपये, जे की अर्ज मंजूर झाल्यानंतर 2500 रुपये महिना हे तुम्हाला इथं देण्यात येते. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते आजपासून खात्यामध्ये जमा होणं सुरू झालेले आहे. तर एज जे आहे यामध्ये 60 वर्ष असणे आवश्यक आहे. तर आता यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पैसे तर टाकल्या जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये आधीच पैसे जमा होणे सुरू झालेले आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, ठाणे, काही ठिकाणी आठवड्याभरामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाणार आहे. तर सरकार या खात्यामधून थेट लाभार्थ्यांच्या जे की 2500 रुपये महिना हे जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये पाठवल्या जात आहे. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. पेमेंट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 2500 रुपये महिना. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या. ज्यांना कोणाचे फॉर्मचे पैसे इथं बंद झालेले आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग, श्रावणबाळ, तर अशांनी पुन्हा अर्ज भरून तुम्हाला 2500 रुपये ते 1500 रुपये ते 1000 रुपये महिना इथं मिळवता येणार आहे. लगेच अर्ज करा आणि फॉर्म भरा. फॉर्म डिटेलमध्ये माहिती आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा. थँक्यू.